संडे हो या मंडे रोज खाव अंडे असं आपण लहानपणी म्हणायचो. पण लहानपणी काही जास्त मी अंडे नाही खाल्लेले. कारण मी त्यावेळेस नॉनव्हेज अंडे वगैरे काहीच खात नव्हते. ज्यावेळेस लग्न झालं त्यानंतर अंडे खायला लागले. इकडे चाललेली होती पोह्याची तयारी. पोह्याला मिरची कट करून घेतली. सिंपल मिरची, मोहरी आणि जिरे टाकून पोहे बनवणार आहे आज सोनूसाठी. कारण सोनू जास्त कांदा वगैरे टाकून काही खात नाही. पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि इकडं मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे मोठ्या पातेल्यामध्ये. ते म्हणजे आमच्या विशाल दादाला अंघोळीला. तो गेलेला आहे कटिंग करण्यासाठी, म्हणजेच केस कट करण्यासाठी. तर तोपर्यंत पाणी वगैरे तापून झालं माझं आणि मी घेतलेलं आहे इथं पोह्याची मस्त अशी फोडणी द्यायला. तर जिरे मोहरी टाकले, तडका दिला मस्त आणि मिरची पण तळून दिली व्यवस्थित आणि त्यानंतर हळद टाकून असे पोहे मीठ वगैरे टाकून परतून घेतले. आणि अशाच पद्धतीचे पोहे आमच्या सोनूला खूप जास्त आवडतात. तोपर्यंत काय बघता बघता थोड्या वेळ मी हलवत बसले आणि त्यानंतर मी झाकून ठेवलं. आता इथं मी 2 मिनिट झाकून ठेवते, तोपर्यंत इकडं अंडे तडतड 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 वाजतच होते. चला ते उकडून झालेले आहेत अंडे. अंड्याचा पण गॅस मी बंद करते आणि तोपर्यंत लगेच पोहे आमच्या सोनूबाईला खायला देते. आता सोनूबाईला हे असे पोहे खूप आवडतात. तर चला ते एन्जॉय करते तोपर्यंत उरलेले पोहे आपण पण खाऊन घेऊयात. चला या तुम्ही पण नाश्ता करायला. तोपर्यंत अंडे उकडून थंड झाले आणि ही अशी अंड्याची रेसिपी, त्यामध्ये काळा मसालावरती मीठ टाकून असं द्यायचं. आता विशालचं इथं मोजून चाललं होतं की अंडे 1 अंडे 2 आणि त्याची बघा ॲक्शन बघा. आता एवढं अंडं त्याने टाकले, पण अमुक व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी टाकले. नंतर त्याला हे असा पस्ताव झालेला आहे. तर ही असे काहीतरी नाटकं तो करत असतो आणि त्याने तेवढंच खाल्लं, पण ते नाटकं खूप करतो.